असं आहे, नवी मुंबई महानगरपालिका ही जसे नवी मुंबई ज्यावेळेला स्थापन झाली त्यावेळेपासून या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिका ह्या नवी मुंबई जनतेने आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या हातामध्ये एक हाती सत्ता देण्याचं काम स्थापन झाल्यापासून आजपर्यंत केलेलं आहे. आणि खरं पाहिलं तर या सर्वसामान्य नागरिकांना तळागाळातील न्याय देण्याचं काम हे फक्त आणि फक्त आदरणीय गणेशजी नाईक साहेब करू शकतात. आणि त्याचाच एक भाग म्हणून अनेक ही महानगरपालिका ज्या वेळेला निवडणूक झाल्यानंतर बॉडी आली, चार चार महिन्यापासून आपण पाहताय या सभागृहाचे ज्येष्ठ सभागृह नेते माजी महापौर सागरजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून अनेक महत्वपूर्ण असे निर्णय या सभागृहामध्ये आले. आणि त्याचाच एक भाग म्हणून प्रशासनाच्या कालावधीमध्ये सीसी कॅमेरे बसवणे हा नवी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी सीसी कॅमेरे प्रशासनाने बसवले. परंतु या ठिकाणी काही नवी मुंबईतील असे अनेक महत्वाचे ठिकाण आहेत की त्या ठिकाणी ते कॅमेरे बसवणे राहून गेलेले. त्याचं एक असं उदाहरण आपल्याला देतो की ऐरोली मध्ये बऱ्याच ठिकाणी असे महत्वाचे ठिकाणी आहेत की त्या ठिकाणी सीसी कॅमेरे बसवणे अतिशय महत्वाचं आहे आणि गरजेचं आहे. कारण आपल्याला माहित आहे की नवी मुंबईमध्ये ऐरोली हे ठिकाण अतिशय लोकवस्ती आणि त्या ठिकाणी वर्दळ असते. आणि अनेक ऐरोली या ठिकाणी रस्ते, मुलुंडला जाणारा रस्ता जोडलेला आहे, पटणीला जाणारा रस्ता जोडलेला आहे, शिळपाट्याला या ठिकाणी जाणारा ठाणे बेलापूर रोड, म्हणजे असे अनेक मार्ग असे असणारे काही चौक आहेत. आणि याचं उदाहरण आपल्याला प्रभाग क्रमांक 5 मध्ये सेक्टर 14चा एक चौक आहे. त्या ठिकाणी अनेक वेळा महिलांचे चेन स्कॅचिंग असे प्रकार घडलेले आहेत. काही ठिकाणी चोऱ्या सुद्धा या ठिकाणी घरफोडे झालेले आहेत. आणि ह्या सर्व गोष्टी रोखण्याकरता, ह्या गोष्टी थांबण्याकरता कुठंतरी आपण आपल्या महापालिकेच्या माध्यमातून अनेक महत्वाच्या ठिकाणी आपण कॅमेरे बसवणं गरजेचं आहे. म्हणून मी काल महासभेमध्ये हा ठराव मांडलेला आहे. नक्कीच महापौर यांच्या माध्यमातून सभागृह नेते साहेब यांनी या गोष्टीची दखल घेतील आणि लवकरात लवकर त्या प्रत्येक चौकामध्ये महत्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसतील अशी मला अपेक्षा आहे. कारण अनेक चौकामध्ये देवा सर्कल असेल, गणपती चौक असेल, साई प्लाझा चौक असेल, सेक्टर 14 असेल, सेक्टर 10 डीमार्ट या ठिकाणी फार वर्दळ मोठी आहे. महिलांची ये जा होते, शाळेची मुलं ये जा करत असतात. आणि अशा या महत्वाच्या ठिकाणी कॅमेरा बसणं एक नवी मुंबईच्या शहराच्या दृष्टिकोनातून महत्वाचं सुरक्षिततेचं आहे. सर, असे कोणत्या नॉर्मल असतात, काय मागणी आहे आपली? आता लेटेस्ट ज्या पद्धतीनं या सीसी कॅमेरेच्या चांगल्या कंपनीच्या माध्यमातून चांगल्या क्वालिटीचे सीसी कॅमेरे आणि बसवणे हे फार महत्वाचं आहे आणि त्या पद्धतीनं महापालिका करणारच आहे. परंतु अतिशय महत्व संवेदन म्हणजे ज्या ठिकाणी वर्दळ आहे अशा ठिकाणी एक 4-5 चौक आहेत, त्या ठिकाणी सीसी कॅमेरे बसवणे हे अत्यंत गरजेचं आहे. कारण पटणी मार्गे काही मुंबऱ्यावरून लोक येतात, काही म्हणून म्हणजे तिन्ही चारही बाजूला ये जा असल्यामुळे त्या ज्या चोरी करणारे लोक येतात किंवा चेन स्कॅनर असतात चेनचे, त्यांना ताबडतोब त्या ठिकाणी निघून जायला मार्ग मिळतो. त्यामुळं कॅमेरा असल्यानंतर कुठंतरी त्यांची दहशत राहते आणि त्यांना एक त्याचा दबदबा राहून जातो. त्यामुळं हे कॅमेरा बसवणं अत्यंत महत्वाचं आहे आणि हे ऐरोलीकरांसाठी अत्यंत सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्वाचं आहे. ते कॅमेरे प्रशासनाच्या माध्यमातून बसवण्यात आलेले आहेत. परंतु ज्या ठिकाणी जे बंद कॅमेरे असतील किंवा काही ठिकाणी राहिलेले कॅमेरे बसवण्याचे राहिलेले आहेत अशा ठिकाणी लवकरात लवकर महापालिकेने, प्रशासनाने ते लवकर त्याची दखल घ्यावी हे असे आमची मागणी. बिलाच्या बाबतीमध्ये माहिती घेऊन आपल्याला ते सुद्धा आपण लवकरात लवकर जर भरलं नसेल तर ते भरून ते कॅमेरे चालू करतील किंवा ज्या ठिकाणी महत्वाच्या ठिकाणी राहिले असतील ते सुद्धा लावण्याची व्यवस्था आपण करण्यासाठी प्रशासनाला निदर्शन आणून दिलेलं आहे. याची मला माहिती घ्यावी लागेल. भरले नसेल तर लवकरात लवकर ते भरण्याकरता भरतील. म्हणजे भरले की नाही माहिती, याची माहिती मला घ्यावी लागेल. आणि भरणं नसेल तर त्या प्रशासन लवकरात लवकर ते भरतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.